जिथे आनंदाला नाही सीमा तिथंच देगलूरचा उत्सव मेला. एकदा या, पुन्हा पुन्हा यावंसं वाटेल. मनोरंजन, खरेदी आणि थराराचा महासंगम देगलूरचा उत्सव मेला. लहान मुलांचा जल्लोष, युवकांचा उत्साह आणि कुटुंबाचा आनंद. उत्सव मेला देगलूर. देगलूर शहरातील उदगीर रोडवरील चित्तेवार मिल, बिरादार गॅस एजन्सी समोरील मैदानात भरलेल्या भव्य उत्सव मेला व ग्रेट टायगर सर्कसनं सध्या संपूर्ण परिसराचं लक्ष वेधून घेतलंय. भारतातील सर्वात उंच गगनचुंबी पाळणे, रंगीबेरंगी रोषणाई, थरारक झुले आणि आकर्षक मीना बाजार यामुळे दररोज हजारो नागरिक इथं भेट देतात. जपानी टोरटोरा, ब्रेक डान्स, डबल ब्रेक डान्स, कोलंबस, ड्रॅगन ट्रेन, मिकी माऊस, एरोप्लेन राईड, कार्स व्हील आणि वॉटर बोटिंग यांसारख्या आधुनिक मनोरंजनाच्या साधनांचा लहान मुलांपासून युवकांपर्यंत सर्वजण मनमुराद आनंद घेत आहेत. या उत्सवाचं विशेष आकर्षण ठरतंय ग्रेट टायगर सर्कस. सर्कसमधील थरारक कसरती, रोमांचकारी खेळ, विनोदी सादरीकरण आणि कलावंतांचे अप्रतिम कौशल्य पाहून प्रेक्षक मंत्रमुग्ध होतात. मेळावा नाही तर आनंदाचा दरबार आहे. देगलूरचा उत्सव मेला प्रत्येकासाठी खास उपहार आहे. रोषणाई, झुले, सर्कस आणि हसऱ्या चेहऱ्यांची बहार उत्सव मेला देगलूरमधून घेऊन आला आहे आनंदाचा साकार. महिलांसाठी राजस्थानी चुड्या, फॅन्सी चप्पल, आकर्षक ज्वेलरी तसेच विविध खरेदी स्टॉल्स उपलब्ध आहेत. खाद्यप्रेमींसाठी आईस्क्रीम, चायनीज पदार्थ आणि विविध खाद्यपदार्थांची रेलचेल पाहायला मिळते. देगलूर बिलोली मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार जितेश रावसाहेब अंतापूरकर यांनी देखील या भव्य उत्सव मेल्याला भेट देऊन विविध आकर्षणांची पाहणी केली. उत्सव मेला ग्रेट टायगर सर्कसचे मालक चालक हनुमंतराव पाटील माळेगावकर यांनी नागरिकांसाठी दर्जेदार मनोरंजनाची मेजवानी उपलब्ध करून दिली आहे. जिथं आनंदाला नाही सीमा तिथंच देगलूरचा उत्सव मेला. मनोरंजन, खरेदी आणि थराराचा महासंगम देगलूरचा उत्सव मेला. देगलूर तसेच परिसरातील नागरिकांनी आपल्या परिवारासह या भव्य उत्सव मेल्याला भेट देऊन अविस्मरणीय आनंदाचा अनुभव घ्यावा असं आवाहन आयोजकांनी केलंय. कॅमेरामन शेख सलमानसह प्रतिनिधी सय्यद समी, दैनिक जनतेचे मत न्यूज नेटवर्क, देगलूर, नांदेड. देगलूर शहरामध्ये आपण पाहू शकता की उदगीर रोड येथे जनार्दन बिरादार समोर मेला, उत्सव, सर्कस व तसेच एक्झिबिशन आलेलं आहे. त्यानिमित्त देगलूर शहरामध्ये देगलूर बिलोलीचे लोकप्रिय आमदार जितेश रावसाहेब अंतापूरकर यांनी सुद्धा आज इथे हजर लावले आहेत. आणि आपण पाहू शकता की आज देगलूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर एक्झिबिशन मध्ये आज लोक आहेत. सर, आपण देगलूर शहरामध्ये आज जो एक्झिबिशन मेला लागलेला आहे आणि उत्साहात लोक येत आहेत आणि आपण सुद्धा याच्यामध्ये आज पाहण्यासाठी आलो. काय सांगा? आज देगलूरमध्ये जो जत्रा उत्सव या ठिकाणी होत आहे, हा देगलूरकरांच्या आनंदामध्ये भर टाकणारा एक क्षण आहे. जत्रा उत्सव मागचं कारण म्हणजे लोकांना एक प्रकारे उत्साह, आनंद त्यांच्या जीवनामध्ये एक वेगळी कलाटणी आणि आठवडीतले क्षण असतात की ते जपण्यासाठी म्हणून हा जत्रा हा घेतला जातो. हा देगलूरमध्ये घेत आलेल्या परंपरेने घेत आलेले आहेत. त्याबद्दल एक वेगळा मला आनंद आहे की अशा प्रकारचा आनंद उत्सव आपल्या देगलूरमध्ये साजरा केला जातो. मला या जत्रा उत्सवाच्या निमित्तानं मला या ठिकाणी या जत्रेचे जे मॅनेजर आहेत त्यांचा वारंवार मला फोन होता की आपण या ठिकाणी येऊन भेट द्यावं, परंतु माझ्या व्यस्त शेड्यूलमध्ये मला वेळ मिळाला नाही. परंतु खास करून मला वारंवार फोन येत असल्यामुळे मी निश्चितपणे म्हटलं की मी एक दिवशी येऊन भेट देतो. आणि आज माझा एक दौरा कार्यक्रम संपूर्ण या ठिकाणी आता आलेलो आहे. निश्चितपणे बघून मला देगलूरकरांची या निमित्ताने भेट होत आहे. त्यांचे मला आणखीन काही विचार या निमित्ताने मला उत्सवाच्या निमित्ताने समजून घेता आले. हा मला एक वेगळा या ठिकाणी आनंद निश्चितपणे आहे. आणि बघून देगलूरकरांच्या आनंदामध्ये जो भर पडत आहे ते बघून मला एक वेगळा उत्साह वाटतो की अशा प्रकारचं देगलूरमध्ये आणखीन काय आपल्याला करता येईल हे मला एक त्यामध्ये भावना या ठिकाणी वाटते. जसं की आपण पाहू शकता देगलूर नुमाईश एक्झिबिशन सर्कसचे मालक आहेत, चालक आहेत. काय वाटते तुम्हाला की आज देगलूर शहरामध्ये लोकप्रिय आमदार जितेश रावसाहेब अंतापूरकर यांचे आज पददर्शन झाले आपल्या मेल्यामध्ये? आमदार साहेबांनी भेट दिल्यामुळे आम्हाला खूप आनंद होत आहे. हा खूप आनंदाचा क्षण आहे, आमच्यासाठी भाग्याचा क्षण आहे. आणि यावर्षी दरवर्षीपेक्षा खूप मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे डेकोरेशन वगैरे केलेलं आहे. नवीन जपानी टोरा पाळणा आणलेला आहे. भारतातील सर्वात उंच आकाश पाळणा आहे. आणि लेडीजसाठी याच्यासाठी पूर्ण दुकाने, लेडीज पर्स, चप्पल, ज्वेलरी, सगळं खाण्यापिण्याची नवीन आस्वाद घेण्यासाठी खूप काही प्रकारचं लहान मुलासाठी म्हणजे लहान मुलासाठी आनंदाचं पर्वणी आहे. म्हणजे
जीवनामध्ये कसं आनंद मिळवण्यासाठी काहीतरी करायला पाहिजे. तर ते यात्रा उत्सव असतो, पण इथं यात्रा नाही आहे. त्या निमित्तानं एक एक्झिबिशन लावतो आम्ही. त्याच्यासाठी खूप चांगला प्रतिसाद भेटत आहे. देगलूर शहरामध्ये रसिकांचा किती कसा प्रसिद्ध आहे. खूप छान प्रतिसाद भेटत आहे आणि आम्ही खूप भारावून गेलेले आहेत. दरवर्षीपेक्षा खूप चांगला प्रतिसाद आहे. हा एक्झिबिशन हा जो सर्कस आपला आहे किती दिवस चालणार आहे नेमकं. आणखीन हे 1 तारखेपर्यंत 1 जुलैपर्यंत चालू राहील. 1 जुलैपर्यंत. देगलूर शहरामध्ये देगलूर शहरामध्ये उदगीर रोड आणि जनार्दन बिरादर गॅस एजन्सी हा नेमकं मुख्यालय आहे. याच्यामध्ये जास्त करून मनोरंजनासाठी छोटे लहान मुलं तरुणी याचं मनोरंजन घ्यायला येतात. हो बरोबर आहे. खूप चांगला प्रतिसाद भेटत आहे. याच्या व्यतिरिक्त खाण्यापिण्याची व्यवस्था सुद्धा आहे. तर लोकांना हो. मनोरंजनासाठी लहान मुलं ट्रेन सर्कस टोरा आकाश पण लई मोठा लावला या वेळेला. यावर्षी भारतातील सर्वात उंच आकाश पाळणा आहे आणि माळेगाव यात्रेसारखी फिलिंग येण्यासाठी खूप छान डेकोरेशन केलेलं आहे. किती वर्षाचा अनुभव आहे याच्यामध्ये तुम्हाला. मला 15 वर्षाचा अनुभव आहे. देगलूर शहरामध्ये आता एवढ्या शहरात फिरून आला तर देगलूर शहर कसं वाटतं आपल्याला? देगलूर शहरामध्ये खूप चांगला प्रतिसाद भेटतोय. सगळ्या लोकांचं कोऑपरेशन आहे. पोलीस प्रशासन, आमदार साहेब आणि सगळे पत्रकार बांधवाचे खूप आभार आहेत. सगळ्यांचं खूप सहकार्य आहे. जसं की आपण पाहू शकता देगलूर शहरामध्ये हा मनोरंजन मेला एक्झिबिशन हा देगलूर शहरामध्ये जनार्दन बिरादर गॅस एजन्सी समोर व तसेच उदगीर रोड येथे प्रांगणात लागलेला आहे. तरी अनेक देगलूर शहराचे व ग्रामीण भागाचे मनोरंजन इथं पाहण्यासाठी बघण्यासाठी अवश्य यावे असे त्यांचं म्हणणं आहे. देगलूर शहरामध्ये सैनिक दैनिक जनतेचे मत न्यूज नेटवर्क देगलूर नांदेड.